नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय जो आहे, शीर्षक आहे ते एक प्रकारचं आवाहन आहे. उद्धवराव, घरभेदी कोण आहे तो शोधा. हो, सुशांत प्रकरण ज्या पद्धतीत शिगेला जाऊन पोहोचलं, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे माझं प्रामाणिक आवाहन आहे. ह्या विषय इतका टोकाला जायला नको होता, आणि तो जो गेला असेल तर त्याची जरा कारणमीमांसा शांत चित्ताने करा. कारण यामागे एक योजनाबद्ध काहीतरी दिसतंय, आणि त्याचं खापर भाजपवर फोडण्याची अजिबात घाई करू नका. तिथेच सगळा घोळ होऊन बसलाय असं माझं मत आहे. अगदी हे सरकार झाल्यापासून सुरुवातीच्या काळात उत्साह असतो, सगळं मान्य आहे. पण 2-4 महिने गेल्यानंतर ज्या घटना सुरू झाल्या आहेत, ह्या घटना अतिशय संशयास्पद आहेत. यासाठी कोणतरी आत दबा धरून बसलेला शत्रू योजनाबद्ध रीतीने काही करतोय का, अशी शंका घ्यायला वाव आहे. म्हणून सुशांत राजपूत याचं प्रकरण जे शिगेला पोचलं, तिथे येण्यापूर्वी मी एक घटनाक्रम तुम्हाला सांगतो. लॉकडाऊन सुरू झाला आणि पहिल्या फटक्यात महाराष्ट्राच्या गृह विभागाचे प्रमुख सचिव यांच्याकडून विशेष पास घेऊन या प्रकरणातले PMC वगैरे प्रकरणातले वॉन्टेड जे वधवान फॅमिली होती, तिला महाबळेश्वरपर्यंत पळून जायला शासकीय पातळीवर मंत्रालयातून मदत झाली. ही गंमत नव्हती. तडकाफडकी त्या सचिवांना रजेवर पाठवण्यात आलं आणि पुन्हा सेवेत घेण्यात आलं. हा विषय गुंडाळला गेला, हे कुठेतरी गांभीर्याने घ्या. अर्थात ते आता उकरून कशाला काढायचं असं म्हटलं जाईल, हे मान्य आहे मला. मी उकरून का काढतोय ते समजून घ्या. एखादा सनदी अधिकारी इतक्या सहजगत्या आपली मान अशा समस्येत अडकवून घेत नाही. अमिताभ गुप्ता नावाचे कोण जे अधिकारी होते, त्यांनी हे माझे कौटुंबिक मित्र आहेत असं दिलेलं पत्र एका दिवसाच्या आत चव्हाट्यावर आलं, आणि जो गदारोळ झाला, रातोरात त्यांना रजेवर पाठवण्यात आलं. हे पत्र बाहेर कुठून आलं? हे पत्र बाहेर कुठून आलं? हे कोणीतरी आतले नाराज असतील, घरभेदी असतील, त्यांनीच ते कुठेतरी दिलंय आणि ते माध्यमांपर्यंत पोहोचले. त्याशिवाय हे एवढं प्रकरण झालंच नसतं. मग त्यांना रजेवर पाठवलं वगैरे वगैरे. पण त्यातून जो ठपका आला, त्याची गरज होती का? शासकीय कागदपत्र इतक्या अगदी म्हणजे लॉकडाऊनसारख्या बंदोबस्ताच्या काळामध्ये, कडेकोट बंदोबस्त, जेव्हा लोकांना घराबाहेर पडायला परवानगी नाही, अशा काळात हे पत्र हे माध्यमांपर्यंत पोहोचलं कसं? हे कोणीतरी मुद्दाम पोहोचवलेलं आहे आणि त्याचा बभरा झालेला आहे. नंतर काय कारवाई केली याला अर्थ नसतो, पण तो एक ठपका असतो शासनावर. त्यानंतर पालघरचं प्रकरण घ्या. पालघरच्या प्रकरणात सुद्धा 2 साधूंची जमावाकडून हत्या झाली. हे शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हिंदुत्वाची किंवा हिंदू साधूंची हत्या होते, याचा गवगवा झाला. ते होऊन झाकपाक करण्याचा प्रयत्न झाला, पण ते पण प्रकरण चव्हाट्यावर येत गेलं. त्याचे धागेदोरे बघता बघता माध्यमांपर्यंत पोचत होते, ज्या काळात पत्रकारसुद्धा लॉकडाऊनमुळे राजरोस रस्त्यावर फिरत नव्हते. अशा काळात हे बारीक सारीक तपशील पालघर प्रकरणाचे हे माध्यमांसमोर कोण पोहोचवत होता? हा कोणतरी त्या शासनात महत्त्वाच्या जागी बसलेला
एक माणूस असेल, 50 माणसं असतील. कदाचित नोकरशाहीतले कोणी नाराज लोक असतील, पण त्यांच्या खेरीज हे परस्पर माध्यमांपर्यंत पोहोचलं नसतं. आणि त्यामुळे दुसऱ्यांवर कोणावर राजकीय आरोप करण्यापेक्षा राजकीय आरोप करून भाजप 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 असं बोलून तुमच्या समस्या संपल्या नाहीत, त्या पुन्हा पुन्हा रिपीट होत गेल्या, त्यात चुका होत राहिल्या. आणि जसं काय विरोधी पक्षांच्या हाती कोलीत देण्यासाठी शासन व्यवस्थेत बसलेले कोणी काही करतंय का, याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. वारंवार तुमचे प्रवक्ते आणि सहकारी उद्धव साहेब हवाले देत असतात की सरकारला कुठला धोका नाही. सरकार याचा अर्थ फक्त आमदारांची बेरीज नसते. कुठल्याही सरकारचं स्थैर्य हे फक्त आमदारांच्या बेरजेवर नसतं. त्या सरकारची जनमानसातली पत हे सगळ्यात मोठं स्थैर्य असतं. त्यामुळे माध्यमांनी कितीही कल्लोळ केला म्हणून एखाद्या पक्षाच्या राजकीय भवितव्यावर काहीही परिणाम होत नाही. पण त्याच वेळेला एखाद्या पक्षाकडे भक्कम बहुमत आहे म्हणूनही परिणाम होत नाही असं नाही. हे आपण कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीतल्या सगळ्या आमदारांची बेरीज हे स्थैर्य नाही आहे. प्रशासन म्हणून जी काही व्यवस्था चालते त्या प्रशासन व्यवस्थेवर शासन म्हणून राज्यकर्ते जे काम करतात त्यांची हुकूमत किती आहे. आणि या घटनाक्रम आपण बघितला तर असं वाटतं की प्रशासन किंवा नोकरशाही मोकाट आहे. तिथे कोणालाही अशी भीती वाटत नाही आहे किंवा यामुळे सत्ताधारी अडचणीत आले तर आपला कान पकडला जाईल, आपल्यावर कारवाई होईल, अशी नोकरशाहीत बसलेल्या कुणाही अधिकाऱ्यांना भीती उरली नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या अशा खोलीत दिल्यासारख्या बातम्या आणि माहिती बाहेर येत असते. मग ती विरोधी पक्षांनी वापरायची नाही ही अट तुम्ही घालू शकत नाही. विरोधी पक्ष तुम्हाला अडचणीत आणायला टपलेले असतात, पण त्यांच्यापर्यंत आपल्यातला कोणी गद्दार, मग तो राजकीय पक्षातला असेल, आमदारातला असेल, मंत्र्यातला असेल किंवा नोकरशाहीतला असेल, तो कोण आहे शोधणं अगत्याचं असतं. आणि ते काम गेल्या 4 महिन्यात झालेलं नाही. म्हणून एकामागून एक प्रकरणं येत आहेत. आणि आता अखेरीस हे प्रकरण ठाकरे कुटुंबाचं नाव घेण्यापर्यंत आणलं गेलं. यातलं गांभीर्य मुख्यमंत्री म्हणून उद्धवराव तुम्हाला कळतं की नाही हा प्रश्न विचारणं भाग पडतंय. कारण इतके दिवस ठीक होतं, कुठचा तरी अधिकारी, कुठचा तरी मंत्री असं होतं. पण हे प्रकरण आता थेट आपल्या सुपुत्राचं नाव घेण्यापर्यंत आलं तेव्हा त्यातलं गांभीर्य ओळखा. आणि मग मध्ये बरेच बारीक सारीक गोष्टी आहेत. कुठे हॉस्पिटलमध्ये काय झालं असेल, कुठल्या लॉकडाऊनमध्ये काय झालं असेल, कुठल्या काय काय बऱ्याच भानगडी आलेल्या आहेत, त्याच्यात मी जात नाही. बदल्या रद्द झाल्या, कितीतरी गोष्टी आहेत, ते सोडून द्या. पण सुशांत सिंग राजपूत प्रकरण ज्या प्रकारे शिगेला पोहोचवण्यात आलेलं आहे त्यातल्या पाऊलखुणा पण ओळखायला कोणी नाही आहे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला. मला हा प्रश्न पडतो की ज्या क्रमाने प्रामुख्याने गेल्या 2 महिन्यात आधी दिशा सलियन आणि नंतर सुशांत सिंग राजपूत यांचे जे संशयास्पद मृत्यू आहेत त्याच्याविषयीची माहिती जी माध्यमांपर्यंत टप्प्याटप्प्याने येते आहे ही बिहारमध्ये बसलेल्या कोणाकडे असू शकत नाही. मग ती सुशांतची डायरी असेल, दिशा सलियनच्या मृतदेहाचा पंचनामा असेल किंवा त्यातले अनेक धागेदोरे जे आहेत हे कोणीतरी
परफेक्टली माध्यमांना हे धागेदोरे पुरवतो आहे, ही साधी शंका घेणारा कोणी सल्लागार मुख्यमंत्र्यांच्या गोटात नाही आहे का? आणि म्हणून मी आधीच्याही व्हिडिओमध्ये वारंवार सांगतोय की आधीच्या गफलती सोडून द्या, पण ज्यावेळेला पाटण्यात 0 FIR दाखल झाला त्यानंतर प्रचंड सावधानता बाळगण्याची आवश्यकता होती. पण उलट सगळंच्या सगळं जे काय बभरा होतोय तो पाटण्याच्या 0 FIR नंतरचा आहे. म्हणजे आधी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक माहिती द्यायची आणि लगोलग काही तासात ती माहिती कशी खोटी आहे याचा तपशील माध्यमांकडे येतो कुठून? CBI किंवा IB किंवा NIA किंवा अगदी मुंबई पोलिसांचा CID यांच्यापेक्षा माध्यमांचे काय म्हणतात ते शोधपत्रिकारिता अधिक चाणाक्ष झालेली आहे. यांना हे धागेदोरे नेमके कोण काढून देतोय? एखादा निष्णात तपास अधिकारी जसा एखाद्या गुन्ह्याचा किंवा प्रकरणाचा शोध घेत जातो तसे देशातले 2 प्रमुख चॅनेल, मी नावं सांगतो, रिपब्लिक आणि टाइम्स नाव, हे ज्या पद्धतीत यातले धागेदोरे शोधून पेश करतायत तेवढी कुठल्या पत्रकाराकडे बुद्धी असते, अगदी शोधपत्रकाराकडे, ही मी मान्यच करणार नाही. अतिशय निष्णात कोणीतरी तपास अधिकारी हे प्रकरण क्रमाक्रमाने उलगडतोय आणि त्याला आवश्यक असलेले धागेदोरे, दस्तावेज, कागदपत्र, पुरावे, माणसं, साक्षीदार हे पुरवले जात आहेत. हे पोलीस खात्याच्या बाहेरचा कोणी सहजगत्या देऊ शकत नाही. मला सांगा, ज्या दिशा सलियनच्या मृत्यूचा कुठेही गाजावाजा झाला नव्हता, आज 2 महिन्यांनंतर तिच्या संबंधातले माणसं, कागदपत्र, पुरावे ज्या क्रमाने एखाद्या कोर्टात केस मांडावी तसे समोर आणले जातात. हे आपोआप आले, पत्रकारांना सापडले? शक्यच नाही. एवढे आपल्याकडचे पत्रकार हे इतके निष्णात झाले की मी मान्यच करणार नाही. यामागे कोणीतरी अतिशय निष्णात तपास अधिकारी म्हणून ज्याच्या गाठीशी प्रचंड अनुभव आहे असा कुठला तरी मेंदू ते काम करतोय आणि त्याला आवश्यक असणारे धागेदोरे आणि कागदपत्र किंवा पुरावे हे शेवटी याच शासन व्यवस्थेतून येत आहेत, हे अजिबात नाकारता येणार नाही आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, उद्धवराव, घरभेदी कोण आहे तो शोधा, घरभेदी कोण आहे तो शोधा. आमदारांची बेरीज नका दाखवू, त्याचा काही उपयोग नाही आहे. जेव्हा ढासळायला लागतं ना तेव्हा त्यातले अनेक जण बुडणाऱ्या जहाजातून पळणाऱ्या उंदरासारखे पळतात. त्या बेरजेला काहीही अर्थ नसतो. हे आपण अनेकदा देशात अलीकडच्या राजकारणात बघितलंय. तेव्हा ऑपरेशन कमळ असल्या टिंगल करण्याने काही होणार नाही. अगदी भाजपला नाव ठेवून काही होणार नाही. सावधानता बाळगायची असेल तर नेमकी आवश्यक पिन पॉइंटेड माहिती कुठून जाते, कुठल्या मार्गाने जाते, कुठल्या सोर्सकडून जाते याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. मग त्याच्यात पोलिसच असतील असं नाही, नोकरशहा असतील, कोणी नाराज नोकरशहा असतील. बढती किंवा बदल्यांमध्ये नाराज झालेले लोक अशा रीतीने दगाबाजी करू शकतात. ते कोण आहेत मला माहीत नाही, पण ज्या पद्धतीने हे सुशांत प्रकरण इतक्या टोकाला नेण्यात आले आहे ते बघितल्यानंतर माझी खात्री आहे की याचा कोणतरी सूत्रधार आहे आणि तो पाटण्यात नक्कीच नाही आहे, दिल्लीत पण नक्की नाही आहे. तो महाराष्ट्रात बसलेला आहे, मुंबईत बसलेला आहे आणि त्याला साथ देणारे तुमच्या सरकारमध्ये, राज्यकर्त्यांमध्ये आणि शासनामध्ये आहेत. ही निर्विवाद गोष्ट आहे. तेव्हा कृपा करून
त्याचा शोध घ्या की हे घरभेदी कोण आहेत. अनेकदा तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडून, प्रवक्त्यांकडून आगाऊपणा झालेला आहे. अगदी 3 पक्षांची बेरीज जेव्हा सांगितलं जाते तेव्हा अजूनही उत्साहाने तितक्याच ठामपणे काँग्रेसचे नेते, मी याच्यावर व्हिडिओ केला होता की शिवसेना एकाकी, काँग्रेसचे नेते तितक्या हिरिरीने सुशांत प्रकरणात सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची बाजू घ्यायला पुढे आलेले नाहीत. त्यांनी अर्थपूर्ण मौन पाळलेलं आहे. त्यासाठी संजय निरुपम सारखा मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष राजरोज बोलतोय, त्याच्यावर काँग्रेस पक्षाने कुठलीही कारवाई केलेली नाही. तिथे लक्षात येतं की ज्या अर्थी त्यांचे पक्षश्रेष्ठी त्याला हात लावत नाहीत, त्या अर्थी कुठेतरी सत्ताधारी पक्षातल्या एका गोटातून याला सिंपथी आहे. तुमचे कार्यकारी संपादक, प्रवक्ते काल परवा शरद पवारांना भेटले आणि शरद पवारांनी घेतलेली भूमिका लक्षात घ्या. त्यांनी तुमच्याप्रमाणे ठामपणे CBI चौकशीला विरोध केला नाही. कोणाला हवी असेल, पवारांनी व्यक्त केलं की माझा 100% मुंबई पोलिसांवर विश्वास आहे, पण कोणाला चौकशी पाहिजे असेल तर व्हायला हरकत नाही. याला दुटप्पी भूमिका म्हणतात, की उडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक. नकोच, ही जी शिवसेनेची किंवा मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्याच्यामागे पवारसुद्धा ठामपणे उभे राहिलेले नाहीत. आणि यातून नोकरशाहीला, शासन व्यवस्थेला एक संदेश दिला जात असतो की जी दाखवली जाते आमदारांची बेरीज ती तितकी खरी नाही, हा तो संदेश आहे. आणि जेव्हा असा संदेश नोकरशाहीकडे जातो, ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे जातो, तेव्हा त्यांच्या मनात चलबिचल सुरू होते. त्यांच्यातले जे निराश नाराज असतात ते पर्यायाच्या दृष्टीने काम करू लागतात. आणि म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला की शासनावर मांड ठोका. हुकूमत असली पाहिजे आपली. ती हुकूमत दिसत नाहीये, ती हुकूमत दिसत नाहीये. घरभेदी कोण आहे? उद्धवराव, घरभेदी कोण आहे? तो शासन व्यवस्थेत आहे की सहकारी पक्षांमध्ये आहे, याचा शोध घेणं आवश्यक आहे. अन्यथा हे प्रकरण नुसतं CBIकडे कोर्टाने सोपवलं म्हणूनही बिघडत नाही. पहिल्यापासून मी सांगतोय, पालघरपासून त्या काय ते वर्धवानपासून ही कुठेतरी गल्लत आतमध्ये आहे. आणि जर तेव्हा भाजपच्या नावाने खापर फोडण्यापेक्षा किंवा राजकारण नको म्हणत बसण्यापेक्षा आपल्याकडून कोण दगाबाजी करतोय, शासनातून किंवा व्यवस्थेतून कोण दगाबाजी करतोय, याचा शोध घेतला जायला पाहिजे होता. तो घेतला नाही, म्हणून हे आता आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे प्रकरण, आवाक्याच्या बाहेर गेलेलं आहे. कोण आहेत मला माहीत नाही. उद्धवराव, त्याचा शोध घ्या, हे कळकळीचं आवाहन आहे, अगदी मित्र प्रेमाची विनंती आहे समजा. कारण CBIकडे चौकशी सोपवली गेली तर ती सुरुवात असेल, सुरुवात असेल. आणि म्हणून मी गेल्या वेळेला माजी मुख्यमंत्री निलंगेकर पाटील यांच्या राजीनाम्याची आठवण करून दिली होती. पुन्हा एकदा तीच आठवण करून देतो की अशा गोष्टी ज्या क्रमाने बाहेर येत आहेत त्या सहजगत्या येत नाहीत. ते ती शोधपत्रकारिता नाही आहे. कोणीतरी एक या सगळ्या क्षेत्रातला निष्णात माणूस काम करतोय आणि त्याला आत बसलेले काही लोक वेगवेगळ्या मार्गाने आवश्यक गोष्टी पुरवत आहेत. हे आज बोललेलं आवडणार नाही मला माहिती आहे. सत्तेत बसलेल्यांना सत्तेची एक नशा असते, झिंग असते, तेव्हा असल्या गोष्टी ऐकायला आवडत नाही.
चंद्राबाबूंना कुठे आवडल्या होत्या? आज त्या चंद्राबाबूंना कोणी विचारत नाही. 2018 जूनपासून 2019च्या मेपर्यंत सगळ्या माध्यमांनी चंद्राबाबूंना डोक्यावर घेतलं होतं. पण त्यावेळेला सुद्धा अर्थात चंद्राबाबू माझं ऐकण्याचं किंवा माझं वाचण्याची शक्यता नाही, पण मी त्या शक्यता व्यक्त केल्या होत्या. पण तुम्हाला मराठी कळतं बोललेलं, मराठी वाचता, म्हणूनच अगत्याने सांगतोय की शोध घ्या. ही वेळ आहे. तोल जात असतो तेव्हा सांभाळतात, त्यालाच तोल म्हणतात. हा मुद्दा लक्षात घ्या. घरभेदी कोण आहे शोधा. उद्धवराव. मित्रांनो, आता इथेच थांबतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष बातमीची आणि घटनेची वेगळी बाजू उलगडून सांगतो. प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.